भाजप-प्रणित एनडीए सोबत जाण्यासाठी पवारांच्या राष्ट्रवादीत हालचाली. जयंत पाटलांच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीत 9 आमदारांचा एनडीए सोबत जाण्यास कल. सूत्रांची माहिती. शरद पवार अंतिम निर्णय घेणार. उपमुख्यमंत्री शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेमुळे दौऱ्याला महत्त्व. एनडीएच्या काही वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेण्याची शक्यता. ऑपरेशन टायगरच्या यशानंतर शिंदेंचा पहिलाच दिल्ली दौरा. सुनेत्रा पवारांच्या पक्षातील राष्ट्रीय अध्यक्षपदावर पुन्हा प्रश्नचिन्ह. पक्षाचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी वकिलांमार्फत नोटीस पाठवली. पुन्हा निवडणूक घेण्यासह कार्यकारिणीची यादी रद्द करण्याची मागणी. मुख्यमंत्री आमच्या पक्षाचा व्हावा ही इच्छा. सुनेत्रा पवार कधीतरी राज्याच्या मुख्यमंत्री नक्की होतील. मुख्यमंत्री होण्यासाठी लागणारं गणित आम्ही पूर्ण करू. अनिल पाटलांचं सूचक वक्तव्य. चेंबूरमधील झाड कोसळल्याच्या घटनेत चौकशी समितीचं निसर्गावर खापर. पालिकेच्या उद्यान आणि रस्ते विभागाला क्लीन चिट तर कंत्राटदाराला 5 लाखांच्या दंडाची शिफारस. पिंपरीच्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन. महिनाभरात प्राथमिक आणि 2 महिन्यात अंतिम अहवाल सादर करण्याचे आदेश. या प्रकरणी कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल. 2 अधिकाऱ्यांवर कारवाई. पुण्यात उद्यापासून पुन्हा पाणी कपात. दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची माहिती. धरणांमध्ये उपलब्ध पाणीसाठ्याचं नियोजन करण्यासाठी हा निर्णय. भंडारा शहराचा पाणीपुरवठा आज आणि उद्या पूर्णपणे बंद. जलशुद्धीकरण केंद्राच्या साफसफाईमुळे प्रशासनाचा निर्णय. पाणी जपून वापरण्याचं नागरिकांना आवाहन. राज्यात 20 जुलैनंतर मान्सून पुन्हा सक्रिय होणार. प्रशांत महासागरात निर्माण झालेला अल निनो आणखी प्रभावशाली. अफगाणिस्तानातून कोरडे वारे भारताच्या दिशेने. याचा परिणामामुळे मान्सून निष्क्रिय. उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनानंतर भाजप त्याच मंदिरात महायज्ञ करणार. 22 जुलैला मुख्यमंत्री फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त भाजपचं लक्ष्मी नृसिंह महायज्ञ. नागपुरात जोरदार राजकीय सामना रंगण्याची शक्यता. अमेरिकेत